नेवर गिव्ह अप. Baby, you give me ice and fire. You're giving me wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me here high and dry. Oh. Happiness. Habibi, come to Ladakh. खूप थंडी आहे, श्वास घ्यायला त्रास होतोय, खूप त्रास होतोय आणि तर इथला यांचा टाइमपास चाललाय. चांगलांगलाचा जो घाट आहे उतरत होता ब्रेकवर पाय ठेवून कोणी उतरेल का? तुम्ही गिअरवर थोडीशी कंट्रोल करा ना. बस गेलो. हा आणि आजचा मॅच बघा आणि कालचा मॅच बघा. कालचा मॅच जिरला होता, आजचा आहे. हे आता इथं आहे ना, तुला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. सुखरूप गेलो असतं ना, एवढे खर्च केले ना लोकांनी. झाला होता आणि झोप नव्हती येत. तर तो सकाळी सकाळी आला ना, कोण आला? जयदीप. हा तो पागल आहे थोडासा ना, हा तो वेगळ्याच स्टोऱ्या सांगायला लागला. म्हणजे एखाद्याला पॉझिटिव्ह करायचं ना, निगेटिव्ह असून नाही का, मग ते त्रास व्हायला लागला. मग एक झोप काढली आता, मग आता बरं वाटतंय. मित्रांनो, वेलकम टू उठा ना मग सर. पँगॉंग. शिवाय येतो आम्ही. व्ह्यू बघा तुम्ही. गुड मॉर्निंग पँगॉंग. व्ह्यू बघा तुम्ही, किती छान आहे. इथे बघू शकता तुम्ही 3 इडियटचे स्कूटर आहे, त्या 3 इडियटच्या चेअर आहे. कसं वाटतं सांगा तुम्हाला मित्रांनो. तर आम्ही पँगॉंग लेकला आहे, बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू आहे. हो, काल थोडी तब्येत डाऊन होती माझी, त्यामुळे मी काही आलो नाही. पण मग आज ओके एकदम. बघा तुम्ही, पण थंडी खूप आहे. म्हणजे इकडे समर आहे तरी इतकी थंडी आहे. तर तुम्ही विचार करा, जर तुम्ही बर्फ जेव्हा पडतो तेव्हा आले तर किती हाल होतील. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जेवढे गरम कपडे कॅरी करता येईल तेवढे करा. बघा तुम्ही इकडे एनर्जी बघा तुम्ही, सर्वांचे फोटो काढायला. BTS सीन ब्लॉगिंग शॉट. ललित नाना कसं वाटतंय? छान एकदम भाई. जयदीप भाऊ, हो जयदीप भाऊ, कसं वाटतंय तुम्हाला? तिकडे बघ, छान वाटतंय पण डोकं दुखतंय. हॅडॅक होतंय का आता? जयदीप भाई
दम लागला. आमचे मित्र जयदीप भाऊ थोडेसे कालपासून जास्त आजारी झाले. त्यांचा हेडॅक काही थांबत नाही आहे. बघा मला पण दम लागतो. ही आमची गँग आलेली आहे. आम्ही त्या तिथे थांबलो होतो वरती. हो नाना कसं वाटतंय? कसं नाना? आम्ही ओके, पण तुम्ही खाली जाऊन आले ना. आमची लागली. बसत ना ना. विशाल विशाल इकडे बघ. विशाल लेकडे चाललोय ना आपण आता. हो ले. आम्ही आता निघू जसं काल आलो ना आपण, तर त्याच रस्त्याने आपण जाऊ लेला. कॅमेरा काय म्हणताय? मोबाईल काढ आणि प्रत्येकाची प्रतिक्रिया द्या मला. क्लायमेट सर सर येस येस हा क्लायमेट छान आहे ना सर. ए भाऊ बापरे हे काढ. हा त्या पुढच्या वेळेस जोडीने या, मग तेव्हा सांगाल क्लायमेट भारी आहे. माझं नाही का? वातावरण 14°C ते पकड बघ, आहे तुझं इथे. हा. आणि याच्यात हात पूर्ण लाल पडून जातो. सगळ्यांकडे ग्लोव्ज आहे, मी ग्लोव्हच आणले नाही का? तुम्ही मला सांगितलं असतं माझ्याकडे एक्स्ट्रा ग्लोव्स होते. हा, झाडी नाही सर. साडी नाही, फक्त पाणी आणि ओके मध्ये आहे. ओके हा अण्णांचा ब्लॉग चालू आहे. बेस्ट बेस्ट. काल थोडी तब्येत डाऊन होती, पण ते पण आपण तिथे 5ला थांबलो होतो ना, येस येस त्यामुळे. पण मग आत्ता ओके, आता हाय लेवल. चलो बाय. काय विषय नाही. आता निघू मित्रांनो, बाय. लेकडे भेटू. चलो बाय मित्रांनो. दिलू भाऊ आता एक किस्सा झाला. पुढच्या टायर गेलं का? एक मोठी गाडी होती टेम्पो ट्रॅव्हलर, ती आत्ता आमच्या इथून गेली. टायर घातल्या. तर प्रसाद भाऊंची बॅग होती, बॅगवरनं त्यांनी डायरेक्ट गाडी घातली. तर काय काय झालं आपल्या बॅगमधलं? टायर डायरेक्ट यार, बसा ना बॅगेवर पटकन यार. पण मग कसं आहे, ते लोकल लोक आहे, आपण डोकं नाही लावू शकत. आणि सिक्युरिटी पण आहे, पण मग किरकोळ गोष्टीसाठी आपण पण जास्त हे नाही करू शकत. ठीक आहे असो, पण तिथं मोठं नुकसान झालं असतं, त्या बदले त्याला लावला असता घोडा. आणि त्यामध्ये ललित सरांची बॅग होती, पॉवर बँक पॉवर बँक होती. चालू आहे. पॉवर बँक आणि नशीब आमची ती ड्रोनची बॅग ती पण होती, पण ते विशाल भाऊंनी काढला होता. विशाल भाऊ धन्यवाद. इथे MI रूममध्ये आलो आहे. विशालला ॲसिडिटी झाली आणि सर आमची मदत करत आहे. सर ते बघा सर आणि मी पण डोक्याची गोळी घेऊन टाकतोय माझं. जर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर प्लीज अंगावर काढू नका. इथे आर्मी कॅम्प आहे, तिथे या आणि तिथे तुम्हाला टॅबलेट ते सर्व देतील. हे MI रूम आहे, इथे तुम्हाला मदत भेटेल त्यांची. आता विशालला आणि जयदीपला खूप त्रास होत होता, म्हणून आम्ही तिथून बघा आर्मी कॅम्पला शिवाजी महाराजांचा फ्लॅग आहे. बघा किती छान वाटतं बघा. जय शिवराय, हर हर महादेव. इथे थांबलोय. हे म्हणजे आपल्याला इथून जायचं ना रे? हो ॲक्च्युली आता आम्ही थांबलो इथे. ते रोडचं काम चालू आहे आणि खूप मोठी लाईन लागली. आता आम्हाला वाटत नाही का आम्ही आधा घंटा लगे का सर? अच्छा पूछ लिया आपको. ओके.
हाँ ना, वो कब से चालू है, रुकना चाहिए ना. पब्लिक रुकना चाहिए सर. सुबह सुबह करणं चाहिए. हे बघा इथे रोडचं काम चालू आहे, भरपूर काम चालू आहे. साईडला कुठली माती आता दगडं इथे खाली पडले, त्यामुळे आम्हाला नाही वाटत का आम्ही अर्धा तास तरी इथून चालू शकतो. त्यामुळे आता आम्ही परत पॅकअप होतोय, कारण हेडेक जर झाला तर पद्धतशीर लागेल आमची एकदम. हे तर काय स्टील मॅन आहे, याचा काही विषय नाही. ही पूर्ण इथून तर तिथपर्यंत ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. आणि आमच्या गाड्या बाईक्स, सगळ्या बाईक्स वाटतंय. खूप थंडी आहे, श्वास घ्यायला त्रास होतो खूप त्रास होत आहे. आणि तर इथल्या यांचा टाइमपास चाललाय. हो, तर पण रस्ता बनवता तुम्हाला काय वाटतं, एक सफर विना मंजिल जे आहे म्हणतो ना आपण, जे आपलं डेस्टिनेशन आहे त्यापेक्षा जे रस्त्यांची जी मजा आहे ना ती खूप वेगळी. म्हणजे डेस्टिनेशन डझंट मॅटर, पण रस्ता खूप छान आहे. तर माझं मत आहे रस्त्यांचा आनंद घेतला पाहिजे. काही ठिकाणी चांगले रस्ते पण भेटतात आणि काही ठिकाणी काम पण चालू आहे. आणि पद्धतशीर लागणारी पद्धत ऑफ सीझन मध्ये आम्ही आलो आहे आणि ऑफ सीझन मध्ये खूप काही गोष्टी वेगळ्या बघायला भेटतात. म्हणजे जसं की इथे जे कामं चालू आहे ओके. आणि इथे हाय ॲटिट्यूड असल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर कीप तुमचे कान जेवढे तुम्हाला केअर करता येईल ना, म्हणजे गरम ठेवता येईल तेवढे ठेवा. चला बाय. कॅपॅसिटी नाही आहे तर आहे ना, दुसरी बाईक घेतली चांगलांगलाचा जो घाट आहे उतरत होतो आम्ही. ब्रेकवर पाय ठेवून कोणी उतरेल का? तुम्ही गिअरवर थोडीशी कंट्रोल करा ना. हा, आणि तुम्ही आहे ना ही डिस्क पूर्ण गरम करून टाकली. गरम केल्यावर ब्रेक लागतील का? नाही. खाली आला म्हणतो ब्रेक नाही आहे ना, तुम्ही चालवा ही बाईक. चालवतो तुमची ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झालं. तर आम्ही ती गाडी चालवली, आम्हाला काही म्हणजे आम्ही केली कवर ती, पण काही प्रॉब्लेम नाही असं. गिअरवरच काढायची. हो, आणि जास्त ब्रेकचा वापर टाळायचा शक्यतो. गिअरवर जेवढं कंट्रोल करता येईल तेवढी गाडी कंट्रोल करायची. जर ब्रेकवर तुम्ही केला तर हा, ब्रेक प्रेशर आलं, ब्रेक प्लेट गरम झाली का तुमचे ब्रेक फेल होता. आणि आम्ही काल ती फक्त फ्रंट ब्रेकवर आणि गिअरवर कव्हर करत आम्ही गाडी आणली इथपर्यंत. त्यामध्ये हे प्रो आहे, प्रो ड्रायव्हर आहे. आणि हेल्मेटचा काय विषय झाला आता कोणाच्या? आपला याचा जयदीपच्या हेल्मेटचा काय विषय झाला, यांना सांगत होते. तुझा मोबाईल दाखव. ते मी दाखव ना मग. माझे हात जाडे आहे त्याच्यामुळे काढ ना काय कांड केलं दाखव. आम्ही फोटो आणि ते व्हिडिओ काढत होतो, जयदीपने त्यांच्याच मोबाईलवर पाय दिला. म्हणजे विचार करा माणूस किती जाम आहे. आता कसं वाटतंय तुला? पण मी गाडी चालवली ना तेव्हा मला बरं वाटतंय. तुला कसं वाटतंय आता? आता असं समजायचं मी 80% बरं आहे. आणि ते त्या गोळ्या घेतल्यानंतर? गोळ्या घेतल्यानंतर 80%. त्यांनी जेलोसिल दिला आम्हाला, हा. मिलिटरी कॅम्पवाल्यांनी. जेलोसिलमुळे ऍसिडिटी होती ना ती संपूर्ण क्लिअर झालेली ओके. आहे. आता मी आम्ही काल पाणी पिलं नाही त्याच्यामुळे आम्हाला. आणि पाणी कसं लागलं? किती गरम होतं का गार होतं? साधी नॉर्मल बॉटल थंड होतं खूप, म्हणजे खूप थंड. त्याच्यामुळे आत्ता परत पाणी प्यायची इच्छा आहे मला, कारण की ऑक्सिजन लेवल वाढते. आणि इथे शक्यतो आम्ही जेवढं पण हे फिरलो ना, तर इथे आर्मीने आम्हाला खूप कोऑपरेट केलं. खूप म्हणजे आपल्याकडे दुसरे असते तर हो चला घ्या 100 रुपये यांच्याकडून, असं असतं. त्यांनी जेलोसिलची बॉटल दिली, गोळ्या वगैरे, मस्त छान वाटलं. आणि हे विशाल सर बघा गाडीच्या सोबत काय करतात. पाणी नाही.
मैं एप्पल को खाने से पहले काटता नहीं और दिल की बात है किसी यहाँ जिंगलाला नहीं, यहाँ जिंगलाला नहीं, यहाँ जिंगलाला नाही. किती पाणी मी एक असा मस्त रेस्ट घेतला होता. इथे आम्ही आडवे पडलो होतो. जयदीप आपण कुठे त्या साईडला बघू शकता तिकडे आम्ही काल झोपलेलो होतो. असे आडवे पडलो आणि होतो. खूप मस्त वन वगैरे होतं. आजचा माच बघा आणि कालचा माच बघा. कालचा माच जिरला होता, आजचा आहे. तर मित्रांनो, आज एक आनंदाची गोष्ट झालेली आहे. हे जे ललित नाना आहे ना, त्यांचं एक सॉन्ग होतं ते आज रिलीज झालंय. काल रिलीज झालं. रिलीज पण ते नेमकं रेंज नसल्या कारणाने आता बघितलं. तर गाण्याचं नाव सांगा. कोकणची राणी. कोकणची राणी डीजे प्रिंट प्रोडक्शनला जाऊन बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला लिंक ते डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन. बघूया आपण. ओके बाय. आता भेटू डायरेक्ट यायला. मनी कांट बाय हॅपीनेस हबीबी कम टू लडाख. आम्ही मस्त मॅगी खाल्ली आणि आता आम्ही ऑन द वे लेहच्या साईडने चाललो आहे मस्त. तर मित्रांनो, इथे आले का पोटभर तुम्ही नाश्ता करा, जेवण करा. इथे सर्व सुविधा उपलब्ध आहे. आता आम्हाला असे डोंगर चढायचे. आता फक्त डोंगर चढायचे. नेवर गिव्ह अप. यस, नेवर गिव्ह अप. हे आता इथं आहे ना, ट्रक पडलेला आहे, ते काढताय. पण ते आता आम्हाला जाऊन देत आहे, त्यानंतर करताय. ओके. चलो सर, जय हिंद. जय हिंद सर.
करणार आहे. ओके, पण आमच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा, कमेंट टाका. आमच्या याच्यात असं काही प्रोफेशनल लेवलचं नाही राहत, पण आमचं चालतं आहे थोडंसं मजाक मस्ती. आहे खराब आहे रस्ता, पण तशीच जाईल ना भाई. हां जाईल जाईल. अहो पण मी टाकली, तुम्ही का बरं आले? म्हटलं येऊ म्हटलं चांगलं असेल ना. चला घ्या खाली घ्या काढून एवढा खराब उलटा घ्या काढून. सुखरूप गेलो असतं ना, एवढे खर्च केले ना लोकांनी. काय विषय नाही. चला आता जाऊ दे. आता टाकली आहे तर पार करायचं आपल्याला. एवढाच पॅच जाऊ, काही विषय नाही. बसा सर, बसा सर, काही विषय नाही. मी येऊन गेलो होते याच्या आधी, त्यांना हा रस्ता खूप आवडतो. नाही मला माहित राहिलं असं नाही. असा पॅच विशालच्या कपाळात आल्या होत्या. नसतं गेलो. मित्रांनो, आमचं थ्रिल तुम्हाला आवडलं का? आम्ही सुखाची दुखात घातली. आवडलं का सांगा आम्हाला. जास्त हसू नाही शकत मी, कारण दम लागतोय. आणि कृपया या रोडला वरती चढू नका. नाही, खाली उतरायचं तो तुमच्या रिस्कवर उतरा, पण वरती चुकूनही चढू नका, नाही का?
आम्ही इकडनं आलोय. हे बघा असं या सर या बिंदास या. माझं नाव घ्या, माझं नाव घ्या. माझा शॉर्टकट कसा वाटला झिंगराल झिंगराल झिंगराल. सर तुम्हाला? आमचा कार्यक्रम केला ना म्हणे कसा वाटला. आयुष्यात तुमच्या मागे येणार नाही. निलेश भाऊला त्या रस्त्याने मी सांगितली ती घ्यायला. ओके सर. आणि मित्रांनो तुम्ही जर त्या मुंग्यांसारख्या जर गाड्या बघत असाल ना वरती, एक मिनिट मग दिसतंय का नाही माहीत नाही. आता सुपर व्ह्यूला आहे आपला मोबाईल. तर ह्या ज्या आहे ना छोट्या छोट्या मुंग्यांसारख्या गाड्या दिसत असतील बघा. आपण ह्या रस्त्याने आलोय नाही का, असं 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 करत आणि या डोंगराला असा वळसा घालून आला. सगळ्यात मोठी गोष्ट ललित सरांनी हँडग्लोव्स घालेले. ललित सरांची पद्धतशीर लागेल. हे बघा हात बघा मित्रांनो. मला म्हणजे वाटलं नव्हतं नाही का एवढं थंडीचं, नाही तर मी घेतलं असते. तेच ते मीच तो कार्यक्रम करणार आहे. तेच ते सुखाची दुखात घालणार शॉर्टकटने गाडी टाकली ती. बघू शकता तुम्ही इथे काम चालू झालं. आणि ही पब्लिक सगळी वेट करते इकडं. पूर्ण सगळे वाट करतात. आता आम्हाला चौथ्यांदा लागले. हो सर कसं वाटलं? कैसा था रोड? सुपर ना. मजा वो चांगला क्यों ऊपर से चला आए ना, हाँ वो तो खतरनाक वो सर हमने शॉर्टकट से डाला. इतना डेंजर शॉर्टकट था. अरे कैसे जलन थी. हाँ लेकिन बहुत मजा, फुल एंजॉय किया. रोड कैसा आगे आप आगे अच्छा है. अभी इससे अच्छा है आगे. ये इधर ही तक, इधर से थोड़ा सा ऊपर तक 2-4 किलोमीटर खराब है. उससे आगे अच्छा है. फिर आगे क्या देखने के लिए क्या बीच में? अभी ले फिर घूमना है ना आपको. ले घूमे कि नहीं पूरे? हो गए ना. अभी कुछ नहीं. फिर मैग्नेटिक किलर वगैरह वही आएगा क्या, कनेक्ट करेगा क्या? हाँ नहीं वो अलग है. वो श्रीनगर रोड पे आता है. इधर क्या है? अभी यहाँ से जाते जाते है ना वो रैंचो स्कूल आएगा. तो यहाँ से हाँ राइट साइड में रैंचो स्कूल, वहाँ पे जाइए. हाँ पक्का. चलो सर बाय. बघा तुम्ही इकडून बघू शकता. सर जी लगा तो नहीं? सर मिट्टी से चलाओ. मिट्टी से थोड़ा स्लो ही चलाओ. ओके लगा तो नहीं ना सर? जाओ ना. धीरे आना. चलो बघा मित्रांनो ते दगडावरनं घातली त्यामुळे पडले. हे बघा आता आमची गँग पण तशीच करते. आता आपल्याला तसं जाऊ मस्त पुढे जंगलात. अरे कार तुमला शक्ती गावाचं नाव फायनली वी आर हिअर. आता आम्ही मस्त नेचरचा आनंद घेतो.
मस्त बस स्टँड आहे. या येलो एचं 1800 रुपये रेंट आहे आणि ती दुसरी आहे तिथं 560 प्लस 155 म्हणजे असं 700-800 रुपयात आपण हे होतं. आणि इकडे सगळं टॅक्सी, तर टॅक्सीचं रेंट 3000 रुपये पर पर्सन है. तिथे आहे. हमको बहुत मज़ा है, फुल एंजॉय किया हमने. कहाँ कहाँ घूमे आप? अभी हम पूरा एक दिन पूरा ले मार्केट घूमे. अच्छा, आज कल हम पैंगोंग गए थे, आज रिटर्न हो गए. फिर कर नुब्रा जाने वाले, अच्छा. खारदुंगला और नुब्रा. नुब्रा वैली अभी नहीं गए, नहीं कल जाने वाले. कल जाने वाले. हाँ अच्छा, लेकिन अच्छा लगा. हाँ बहुत अच्छा है. मैं तो सबको सजेस्ट करूँगा यहाँ पे एक बार ज़रूर आइए. और सब बहुत हेल्पफुल है. हाँ, helpful है. ओके सर, थँक यू. जुले. ओके जुले सर. मित्रांनो, जर तुम्हाला चांगले ड्रेस टी शर्ट घ्यायचे असतील तर तुम्ही इथे येऊ शकता. हां बोलिए. जैंगस्टी नियर NSC कॉम्प्लेक्स. बस यही है. बस तुझं काम कर. काय करतोय सांगते मला. दे ना फोटो, ते व्हिडिओ ते जाऊ दे वर दे. ते आपण आता स्वेटर घेत होतो नाही का, तिथे ना वातावरण आहे ना घाण झालं होतं बरं का. नीला ऐक ना, वातावरण घाण झालं हे जायच्या पाड करत होता कधी. अहो मग त्याला सांगा बुक करायला, माझ्याकडे थोडी काही आहे. फ्लाईटवरनं भांडणं चालू आहे. हा म्हणतो 11,000ची करा बुक, हा म्हणतो 7,000ची. मी म्हणतो अरे बुकच नका करू, पायी जाऊ. का देखणे बापात लेखणे असं. मोबाईल नंबर टाकतो तुझा, मेल ID टाकतो. लगेच बुक करतो का? हे कधीची करतोय पण उद्याची. अरे यार किती 16 तारीख किती? ती गाड़ी कस के देना 16 करा. 16 म्हणजे परवा ना रे, आज 15 तारीख लागली ना. उनको बताओ ना, वो उद्या के बोल रहे हो. अरे मग उद्याच ना नाना. हा उद्याच ना रे, आज लागली ना, 15 तारीख लागली ना. आजचा दिवस सोडून दे ना. आजचा दिवस म्हणजे आजची रात्र सोडून द्या. आजचा दिवस उद्याचा दिवस बी सोडून द्या हा, असं. उद्याचा अरे दिवस. हा, मग हेच आपण हा विचारच सांगतोय. करत नाही ना. आपण नाही, तू का ना भाई ना, तूच ना भाई लागल्या आम्ही तेच भाई. सांगतोय. काय राव. करायची का? बाबा मला 8,000 रुपये लागताय. तुम्ही पा किती आता कर लागताय? ना भाऊ. हे भाऊ, 8,000 कर ना. होतोय का? तो सगळं काय मग असं शिशा करून तुला आहे ना कळत नाही बरं का. दे रे भाऊ, तुम्ही हातात पकडा धर. तो यश हुशार आहे, तर यश कडे द्या. नाही धर, तो निले व्हिडिओ नाही धर यश धर. मोबाईल धर. नाही तू यश बुक करून दे. काय तुला काय अडचण आहे आता बुक करायला? राहिलं इथं काय ते बुक केल्यावर वाढू राहिलं तर मेल ID टाकावा लागतो, मोबाईल नंबर टाकावा लागतो. मग तुला मेल ID माहित नाही का तुझा? हे बघा ना, हे फ्लाईट जे आहे तिकीट वाढत 100% वाढत. तुला काय सांगतो काय हे भाऊ टाक रे ईमेल ID. टाकलाय ना. बाहेर जाता येईल ना. काय प्रॉब्लेम आहे यांचं? त्याचं काहीतरी गेम चालू आहे म्हणून तो नाही वाढू राहिला. काय मी अरे इकडे बसवा आपलं. हे भाऊ जाऊ दे, आपलं करू आपण. काय का सगळ्यांचे नाव टाकायचे का? याचे लय मुंगळा आहे. मोबाईल हातात घेतला का, कशाला घेतला, काय घेतला, काय पार रैमानी आणि सुले हाय ना, हा व्हिडिओ काढतो देत नाही. नाही देत. काय देऊ तुला मी?